तर चला मंडळी, आज आपण बनवणार आहोत आलू कोबीची भाजी। तर चला रेसिपी बघूया। तेल गरम झाल्यावर त्यानंतर जिरा, मोहरी, कढीपत्ता व 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे व त्याच्यावर लसूण ठेचलेला टाकायचे। ते थोडं ब्राऊन रंगावर परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहेत व त्यानंतर एक छोटा टोमॅटो कट करून टाकायचे। ते थोडं परतून घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं मीठ चवीनुसार टाकून घ्यायचे। ते थोडं परतून द्यायचं। त्यावर अर्धा चमचा हळद टाकायची व परतून घ्यायचे थोडा वेळ। ते परतून झाल्यावर त्यानंतर आपली धुतलेली कोबी आहे ती टाकायची वरून। ते थोडं परतून घ्यायचं व थोडं वाफेवर शिजून द्यायचं झाकण ठेवून। त्यानंतर आपले उकडलेले आलू टाकायचे। ते थोडं परतून द्यायचे। ते परतून झाल्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचं। ते परतून झाल्यावर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकून झाल्यावर आपली रेडी आहे आलू कोबीची भाजी। आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।